नमस्कार, आपण पाहत आहात लोकप्रगती वार्ता। आध्यात्मिक, मनोरंजन, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय ताज्या घडामोडींसाठी आपल्या लोकप्रगती वार्ताला सबस्क्राइब करायला विसरू नका। मुखेडच्या डॉक्टर दिलीपराव पुंडे यांची केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सर्पदंश सल्लागार समितीवर नियुक्ती। मुखेडचा मान देशपातळीवर, डॉक्टर दिलीप पुंडे यांना भारत सरकारच्या NTSC समितीवर स्थान। मुखेड तालुक्यासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे। सर्पदंश उपचार क्षेत्रातील तज्ज्ञ आणि सुप्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर दिलीप पुंडे यांची भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय सर्पदंश सल्लागार समिती नॅशनल टेक्निकल ॲडव्हायझरी कमिटी NTSC मध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल NCDC मार्फत सर्पदंश प्रतिबंध व नियंत्रण राष्ट्रीय कार्यक्रम NPSC अंतर्गत ही समिती गठीत करण्यात आली आहे। ग्रामीण भागात सर्पदंशामुळे होणारे मृत्यू कमी करणे, उपचार पद्धती अधिक प्रभावी करणे आणि देशभर एकसमान मार्गदर्शक तत्त्वे तयार करणे या महत्त्वाच्या उद्देशाने ही समिती कार्यरत राहणार आहे। डॉक्टर पुंडे यांनी सर्पदंश उपचार क्षेत्रात केलेले संशोधन आणि वैद्यकीय सेवा यांची दखल घेत केंद्र सरकारने त्यांची निवड केली आहे। त्यांच्या अनुभवाचा फायदा आता संपूर्ण देशातील आरोग्य व्यवस्थेला होणार आहे। या नियुक्तीबद्दल डॉक्टर तुषार गोविंदराव राठोड यांनी आनंद व्यक्त करत डॉक्टर पुंडे यांचे अभिनंदन केले। मुखेडच्या मातीतील व्यक्तिमत्वाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव होत आहे, ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे असंही त्यांनी म्हटले आहे। डॉक्टर दिलीपराव पुंडे यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। चालू घडामोडींच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या लोकप्रगती वार्ता चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।